साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. एवढा पाऊस आहे, डोक्यावर बॅनर टाकलं, मी पण टाकलाय. जय साई, ओम साई, जय साई. भर पावसात आम्ही पालखी घेऊन चाललोय. बाबा की साईमाई सकाळ मंडळी, आजचा आपला तिसरा दिवस स्वर्ग सुखाच्या वारीचा. आणि तुम्ही बघू शकता आपण दुसऱ्या झेंड्यासोबत आहोत. सकाळी पहाटे 5 वाजलेत आणि आपली पालखी निघले. ओम साईराम, साईराम, साईराम. दिवस तिसरा. ओम साईराम, साईराम. किलोमीटर चाललो आज, 6-7 किलोमीटर आपण चाललोय आतापर्यंत. गाणी लावलीत. एक नंबर. जय शिर्डीला. पालखीपासून एक अर्धा झाला असेल. हा आपला हळूहळू चाललंय. विश्रांती घेतली थोडा वेळ. आपण आता आलोय, आपण दुसऱ्या झेंड्यासोबत होतो. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम, साईराम. बाबू पण चाललाय. वैष्णव देवीचा मंदिर. चला मंडळी, आता आपण आलोय आपल्या नाश्त्याच्या ठिकाणी. किती किलोमीटर आपण चाललो असून आतापर्यंत? 10 किलोमीटर आतापर्यंत आपण चाललेलो आहे. आणि आता आपण 5:30 झाले. हो, 5:30 आणि आता 8:30 झालेत. आम्ही 10 किलोमीटर चाललोय आणि आता आपण नाश्त्याच्या ठिकाणी आलोय. साई बाबा की, साईनाथ महाराज की जय. ओम साई, जय साई, ओम साई, जय साई. आजचा नाश्ता काय आहे? मिसल पाव. मिसल पाव आहे आज. साठे मिसल पाव आहे. साठेचे का नगरपालिकेतले मामाचे? साठे. तर नाश्ता करता किती? 5 खाल्लेले आहेत बाबू. 5 खाल्लंस? आणखी 5 घ्यायचे आहेत बाबू. चालशील ना? 2 दिवस मस्त चाललास. अजून चालशील ना? मस्त ना? ओके ना सगळा? काय बोलता? किती पाव खाल्लंस? ओम साईराम. तुला घेणारच नाही साधं. नाश्ता चालू आहे. चला, नाश्त्यावरून आता आपण निघलोय. आपली पालखी सुद्धा निघले. दक्ष आहे ज्याचा या वर्षी पहिला वर्ष आहे हा त्याचा. आणि तो त्यांनी चपला सुद्धा घातलीच नाही. तो बिना चपलाचा जाणार आहे शिर्डीला. आणि यश सुद्धा आहे. यश सुद्धा कितवा वर्ष आहे? 5वा 6वा वर्ष आहे यशचा. आणि मग पाय बी दुखतात का नाही? दुखतात थोडेफार पाय दुखतात, कारण पहिलाच वर्ष आहे. आणि यशला तर फुल अनुभव आहे आता. काय बोलतात सर? हॉटेल एक्सचेंजवर विश्रांतीसाठी आम्ही विश्रांतीला आलो. विश्रांतीला भेटायला बघू शकता. अक्षरशः थोडा वेळ विश्रांती घेतलोय.
आम्ही जरा पार्टी होतो पालखीचे. डीजे क्या भाई का बर्थडे. लाइक करो फॉलो करो. उठा उठा यो क्या बोलवते. मोठी स्नानाची वेळ झाली. भाई का बर्थडे आहे. भाई का बर्थडे. किसका बर्थडे. भाई का बर्थडे आहे. आज ये मिलेगा, आइसक्रीम मिलेगा आपको. भाई का बर्थडे आहे. राजा काका बर्थडे आहे. राजा काका अध्यक्ष. चला आता क्षणभर विश्रांती घेऊन आपण निघलोय पुढच्या प्रवासासाठी. हा आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासासाठी. ओम साईराम. एक साई सेवा म्हणून आपल्याला आईस्क्रीम देत आहेत जमलीत आणि ऊन पण आहे, भरपूर ऊन आहे. चला मंडळी तर आता आपण आलोय आपल्या दुपारच्या वस्तीवर. तिथं जेवणाची व्यवस्था केलंय. वस्तीचं नाव काय आहे. देवीचं मंदिर आहे आणि तिथं आपली वस्ती आहे. हे बघा हे बघा वस्ती आपली दुपारची. आईस्क्रीम खातस ना. किती वर्ष झाली आपण या ठिकाणी. 7-8 वर्ष झाली. आणि साई सेवाच करता. नाही साई सेवा आता 2 वर्ष करायला चालायचो मी. आणि आपण या ठिकाणावर किती वर्ष झाली. जवळजवळ 4 वर्ष झाली. 4-5 वर्ष. हा भात आहे. वांगा चटणी आंब्याची चटणी. आंब्याची आहे. आंब्याची आहे. आपल्या कोकणातला आंबा तोतापुरी आहे. तुम्ही कुठला. अलिबाग. अलिबाग मिल्कत कार. तुम्ही कुठला. नौकारचा का. आणि तुम्ही शिरवली. आणि तुम्ही शिरवली. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. 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 आंबट गोड सगळा दिला एकदा आज. पापड पण आहे काय. पापड पण आहे. आज ताट भरलेला दिसतंय. आपली वस्ती शहापूर मधील आसनगाव येथील महाशक्तीधाम या मंदिरात होती आणि आपल्यासोबत आपले या मंदिरातील ट्रस्ट असे. तुमचं नाव काय. नारायण खाडे. नारायण खाडे. आणि तुमचं संतोष भोईर. म्हणजे ज्या मागणी केल्या ती पूर्ण होते. नवस सर्वांचे पूर्ण होतात आणि आम्हाला तिचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आम्ही सुख समृद्धी समाधानी आहेत. पूर्ण इथली इंडस्ट्री आमची जेवढी कंपनी आहेत सगळ्या सुख समाधानी राहतात आणि चांगल्या याने म्हणजे सगळ्यांचा प्रतिसाद असतो आम्हाला. आणि आमच्याकडे नवरात्र कार्यक्रम वर्षातून 2 वेळा असतो.
तो आम्ही साजरा करतो. आणि त्यावेळेस पण पब्लिक आमच्याकडे म्हणजे जेवढं फक्त आमच्याकडे सगळे येतात आणि त्याच्याबद्दल आम्हाला मदत करायला पण सर्व कंपनी आम्हाला आमचे मालक येते पूर्ण सहकार्य आम्हाला देतात. त्यामुळे आम्ही त्यांचं तर धन्यवाद समजा बोलू शकतो. आम्हाला पण बरं वाटलं की जागृत देवीच्या स्थानी आम्हाला यायला मिळालं. आमचं भाग्य की आम्ही इथे येऊन आम्हाला ते भाग्य मिळालं की आमची जागृत देवीची तर आम्हाला दुपारच्या जेवणाची वस्तीला आम्हाला मिळाल्या. त्यामुळे द्वारकामी पद्धत मंडळ आपलं आम्ही पण आभारी आहे तुमचे. हां आजच्या दुपारच्या वस्तीवरून आता आपण चाललो आपल्या पुढच्या प्रवासाकडे. बाबा की आपल्या तिसरे झेंड्याचा मानकरी जुने माणसं आणि तिसऱ्या झेंड्याचे जुने मानकरी म्हणजे हे नवीन आहेत आणि तुम्ही जुने नवीन म्हणजे भरपूर जुने. हे पण नवीन आहेत आणि हे पण जुनेच आहेत. नवीन असं काही नाही. पदयात्री पहिलं असो किंवा नवीन असो किंवा जुना असो ते सगळी वारकरी येणार ते. ओम साईराम. काय बोल शिव निघल्या पाऊस आला. अरे काय समजत नाही आज काय जरी झालाय मग फर्स्ट टाइम असा पाऊस आलाय आणि गेला पण आता जो थोड्या वेळाने बघ वरती बघा. हो थोड्या वेळाने जाईल पाऊस पण परत लागू शकते ना आपल्याला. नाही लागणार. चला आता साईबाबाची कृपा आहे काय. आपण सध्या दुसऱ्या झेंड्यावर आहो आणि 2 दिवस लगातार आपल्याला त्याच टायमात पाऊस भेटलाय आणि आज पण तेच झालाय. जेव्हा आपण दुपारच्या वस्तीवरून निघतो आणि तेव्हाच पाऊस भेटते आपल्याला. सेम आता पण तेच झालाय आणि समोर भरपूर पाऊस भरलाय. साईबाबा परीक्षा घेत आहे तरी पण आम्ही हम लोग खेतीवाडी ग्रँड रोड पालखी पिछे यो पहिला झेंडा आहे पालखीचा आणि पालखी आहे. ग्रँड रोड वरून आलंय पालखी. बघू शकता सगळे डोक्यावर बॅनर टाकलन. एवढा पाऊस आहे डोक्यावर बॅनर टाकलन. मी पण टाकलाय. भर पावसात आम्ही पालखी घेऊन चाललोय. भर पावसात आपण पालखी घेऊन चाललोय. भरपूर पाऊस आहे. हे बघा समोर शेता कापाला चालेल लोक. शेता लावायला जाते ना आता. लावायला आता कापून काय नाही भेटणार. काल तुम्ही सूप बघितला असाल तर आज आपण नूडल्स आहेत आपली इथं. हे बघा नंतर दुसरी पण घेणार आहे. आणि हे तुम्ही खूप बघू शकता पुन्हा एकदा. मस्तपैकी पाऊस पडते आणि त्याच्यात आम्हाला नूडल्स दिल्यात आणि तुम्ही बघू शकता मस्त डीजे गँग पण खाते. आणि आता मस्त आम्हाला नाचू. काय बोलतोय उरणचा आहेस तो कुठचा. गावठाण आईला म्हणजे करण मडवीचा फॅन आहे तुम्ही बघू शकता. नाही मग कोणचा मॅचेस नाही बघतो. शिमला मिरची गाजर आणि काय कोबी आहे ना. हा एक नंबर. काय काय टाकलंय ते. लसूण पेस्ट आला पेस्ट थोडी मिरची टाकली ना आणि मिरची पावडर टाकून टाकला. हे काय आहे सोया सॉस.
आणि आता आपण नूडल्स टाकतोय बघा. रेड आणि ग्रीन चिल्ली. हे रेड चिल्ली आणि ही ग्रीन चिल्ली. व्हिनेगर जरासाच टाकलाय तो, जास्त नसते टाकायचा. कांदा नेव काय आहे? कांदा पत्ता, उलपाट. शेजवान चटणी आहे. शेजवान चटणी आहे. आणि शेवटचा त्याच्यावरून कोथिंबीर टाकता होता. झाली. आणि आपलं आता तयार झालाय. जर तुम्हाला रेसिपी पूर्ण पाहिजे असेल तर कृष्णा म्हात्रे यांच्याशी तुम्ही संपर्क, नंबर भेटून जाईल. पण जरा टेस्ट करून बघू कशी झालंय. एक मिनिट. सुपर, एकदम मस्त झालंय. आपली आजची दिवसाची वस्ती आहे बघा. पहिली इथं असायची, गेल्या वर्षी पण इथंच होती, पण यावर्षी आपण पुढं घेतलंय कारण पाऊस सुद्धा आहे म्हणून. आता आपण निघलोय. पाऊस कंटिन्यू आहे, चालूच आहे. पाणी भरलाय इथं, फुल पाणी भरलाय. आता आपण आलोय आपल्या रात्रीच्या वस्तीवर. पूर्ण असा आम्हाला ऍडव्हेंचर वाटलाय आज पावसात. कसं वाटलं काका तुम्हाला आज ऍडव्हेंचर सारखं वाटलं का नाही? आणि आपण आता आलोय नदी पण पार करून आलोय आम्ही. आता आपण आलोय आपल्या रात्रीच्या वस्तीवर. सांगा. चवलीची भाजी आणि शेवया, पुरी, लोणचं पापड, शेवकुर्मा, लोणचं पापड आणि पाण्याची बाटली. मसाला चटई टेबल. सगळ्यात महत्वाचं हे सगळे पदार्थ आम्ही स्टीलच्या ताटातून वाढून देतो. आणि सगळ्यात
आणि आज बनवलेली शेवटची ही शुद्ध तुपात बनवलेली आहे. तुपाच्या तिथं पिशव्या तुम्हाला दिसते. शुद्ध साजूक तुपात बनवलं. हे विशीकरांचं गुलाबजाम. मी टी शर्ट आहे ना ती तशी धुतलेली एक डाग नव्हता आणि माझी टी शर्ट चेंज करून ठेवलं कोणीतरी. त्याला टी शर्ट कवरून जाईल. 10 मिनिटात टी शर्ट गेला. माझे 10 मिनिटं काय झाली मागली ठेवली. आता हे धुवून काय मी अंघोळ 10 मिनिटात काय नवीन कोरी करकरून काय आता कसं आहे आणि हे बघा स्टॅपलर पिन एवढी मोठी त्याच्या पायात घुसलेली. काय काढले काही काढले. आता आम्ही आरती करतो. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. करू बाबांची आरती. ओम साईराम. साई भक्तांनी लक्ष द्यावे. श्री द्वारका पदयात्रा मंडळ वर्ष 22वे आजच्या तिसऱ्या दिवसाची सांगता. पावसाने आपला 3 दिवस अक्षरशः झोडलेला आहे. आपली आजची वस्ती अक्षरशः ओपन मध्ये होती. खूप आपण प्रयत्न करून आजची वस्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. असं म्हणतात ना की देव हा दगडात नसून मूर्तीत नसून माणसात असतो. मिताली लवाटे मॅडम यांनी हे खरं आपल्याला देवरूपी धावून आले आणि आपली या पर्जन्य गोष्टीमध्ये हा निवारा आपल्याला दिलेला आहे. तरी श्री द्वारकाई पदयात्रा मंडळ यांचे शतशः ऋणी आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष राजा मात्रे यांना विनंती करतो कृतीचिन्ह शाल व श्रीफळ देऊन श्री मिताली मॅडम यांचे सन्मान करावा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मॅडम पुन्हा एकदा मंडळाकडून धन्यवाद. अशीच आपण आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे. याच्यामध्ये माझ्या भावाचाही खूप मोठा हात आहे. अमन विलादे त्याच्या या कष्टाने सगळं उभं राहिलेलं आहे. सो आम्ही बाहुबली म्हणून जेवढी साईंच्या चरणी सेवा आमची अर्पण करू शकतो तेवढा करायचा प्रयत्न. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आज काय काय आहे? भात आहे, चवलीची भाजी, वरण, हे काय खीर आहे, पुरी आणि वांग्याचा भरीत. एक नंबर. इकडे जेवत आहेत. कसं झालंय मग? मस्त ना एकदम.
काय आकाश कसा झालाय? हॅलो आचार्य आमचे जाम भारी. हा बघा काळा चौकीचा नंदी आणि इथं बघा मस्त पैकी अशा मूर्ती आहेत. हा बघा इथं बघा कडक मध्ये श्रीराम लिवलाय. हे बघा हे वानर सेनेचं दाखवलंय बघ सगळा. हा बघ हे बघा इथं मोठा शंकर आहे, भरपूर सारा आहे. चला मग आजच्या दिवसाचा व्लॉग आपण इथंच एंड करतो. भेटू उद्याच्या दिवशीचा व्लॉग घेऊन. ओम साईराम. ओम साईराम.